हाय फ्रेंड्स, वेलकम. गुड मॉर्निंग. सो आज आमचा लास्ट डे ट्रिपचा आणि स्कर्ट आणि टँक टॉप घालून मला आता वैताग आला. सो मग मी जीन्सच घातल्या. बस झाले तेच फोटो. आणि आता आम्ही जाणार आहे आणि आज आमचा लास्टचा दिवस आहे राजस्थान ट्रिपचा. सो बघूया तो दिवस कसा जातो आहे. आणि आता आम्ही नाश्ता करायला चाललो आहे. काल तिथं आम्ही रबडी नाही रसमलाई खाल्लेली तिथंच नाश्ता करायला चालू, कारण तिथं छान भेटेल असं मला वाटतं आहे. सो मग दुसरीकडे काही एक्सपेरिमेंट करायचे नाहीत परत आता, आणि चांगलं मिळते तर त्याच ठिकाणी जाऊया म्हटलं. आणि मग आम्ही आता तिकडे चाललो आहे. काय खाणार आहे ते तुम्हाला दाखवते. आम्ही आलो शाही समोसामध्ये गेलेलो आम्ही समोसा खायला. बाकीच्या खायला मी नाही खायला, कारण थोडासा आंबट होता. आणि परत आम्ही मिश्रीलाल हॉटेलमध्ये आता आलो आणि परत रसमलाईच खाल्ला, कारण ते चांगलं आहे, खूप जास्त चांगलं आहे. परत रसमलाई एवढी टेस्टी आहे, बासच. आता आम्ही आलो आहे उमेद भवनमध्ये, जिथे की आत्ताचे जे करंट राजा आहेत जोधपूरचे ते राहतात. आणि या एरियामधला म्हणजे या उमेद भवनमधला 60% असं टुरिस्ट फिरू शकतात तो भाग, आणि 40% ते राजा राहतात. आणि हॉटेल्स वगैरे पण आहेत त्यांचे काहीतरी असे. तिकीट लेके जाएं आप लोग प्लीज. अच्छा, सो असं हे आहे. आणि तिकीट काढायच्या आधीच आम्ही जात होतो. इंडियन स्टुडंट 50 रुपये खायला जे होतं तसं. आणि हां, अजून एक सांगायचं, जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला खूप कमी तिकीट आहे. सो स्टुडंट लोक तुम्ही जॉब करायच्या आधी राजस्थान ट्रिप प्लॅन करा. खर्च खूप कमी आहे तुमच्यासाठी, सगळ्याचं तिकीट कमी. एकतर सगळं ह्याच्यासाठी किती 400 तिकीट होतं आणि स्टुडंटसाठी 150. किती फरक आहे. तुम्ही कोणता पण फोर्ट बघत असाल किंवा आता हे, तर गाईड घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर गाईड घेतलं नाही तर आपल्याला काही कळणारच नाही की काय हिस्ट्री आहे त्याच्या पाठीमागची. आणि अजून एक फायदा म्हणजे जर गाईड नसेल तर आपण खूप कमी फोटोज काढतो, मग आपलं एकदम फास्ट होतं. आणि जर गाईड नसेल तर एवढे फोटो की बसतात, आणि मग एकाच जागेवरती आपला जास्त वेळ जातो. आणि मग पुढचे जे म्हणजे काय म्हणायचं, पुढचं जे काय आपले पॉईंट्स आहेत बघायचे, त्याला मग लेट होतं. सो गाईड घ्या, कारण गाईड घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाही तर मग काय उपयोग, तुम्ही काय फिरलं तुम्हाला कळायला तर पाहिजे ना की आपण म्हणजे ह्याच्या पाठीमागची हिस्ट्री काय आहे. सो गाईड खूप इम्पॉर्टंट आहे, आणि चांगला गाईड घेणं खूप इम्पॉर्टंट आहे मेन म्हणजे. हा जो पॅलेस आहे हा जगातला यंगेस्ट पॅलेस आहे. याच्यानंतर याचं कधी बांधकाम झालेलं 1944ला, आणि त्याच्यानंतर कोणताच पॅलेस बनलेला नाही आहे जगात. हे आमचे गाईड आहेत, आणि जे मी इन्फो द्यायला लागलो ते त्यांच्या सांगण्यावरून द्यायला लागलो, मी कुठं वाचलेली नाही आहे. आणि याचा 70% भाग जो हॉटेल म्हणजे त्याचं हॉटेल केलं आहे ते ताजकडे आहे, म्हणजे त्यांनी रेंटवरती घेतले आहे गेस. आणि इथे रॉयल फॅमिली म्हणजे जे राजाचे वंशज आहेत ते राहतात अजून पण, आणि त्याच्यामध्ये किती 7 मेंबर्स आहेत. हा पॅलेस बनवायला यूज केलेलं नाही, ते सगळं इंटरलॉक आहे. म्हणजे जसं पडझेल असतं आपलं तसं हे दगड असे इंटरलॉक केलेत आणि त्याचं बांधकाम कम्प्लीट केलं आहे. हे जे आहे या पॅलेसचं बॅक साईड आहे, आणि इथे जे लग्न वगैरे जर कोणाचे करत असतील तर ते सगळं इथेच होतात. प्रियंका चोप्रा आणि निकचं लग्न पण इथेच झालं आहे बॅक साईडला, याच पॅलेसमध्ये. करंट राजा आहे आणि यांचं नाव गजसिंगजी आहे. हे सगळं विंटेज कार आहेत, खूप छान आहे. तिथून स्टार्ट तिकडून इथेपर्यंत, बट त्याचे फोटोज पण नाही घेतात आणि व्हिडिओ पण नाही घेतात. असं रिफ्लेक्ट होतं, ते रिफ्लेक्शन मुलं नाही होत आहे. तरी पण मी ट्राय केलं, पण खूप भारी आहेत. तुम्हाला काय नाही दिसत, सगळं रिफ्लेक्ट होत आहे. खूप सुंदर आहेत बट
आम्ही आलोय पचेती हिल्सला. मुर्जी मुर्जी स्वीट मुंजी या कुछ तो तो वही दिखेगा वही क्या क्या आपको टॉप पे जाओगे ना तब वो वहाँ पर दिखेगा पाची तो वही दिखेगा पचेती हिल्सचं सांगायला ते इथून जावा आणि आम्ही आलोय कुठं नहीं नहीं तुम्हाला बच्ची को दाखवतो. पैसे देकर भी हम वहाँ पर ही गली गली में ब्ल्यू सिटी लेन तिथं चाललोय. नको बाबा नको मुझी मला स्वीट. आधी झोपायचं. मुर्जी स्वीट हे बघा इकडं आणि मी म्हणलं आम्हाला नाही जायचं. जाते लगता है क्या ब्ल्यू सिटी लेन आमचं गणलंय, सापडतच नाही आम्हाला काही त्यातलं. मेंढू काढून आणि परत आम्हाला आता तिथंच आणून सोडलंय, तिथंच आहे म्हणून पचेती हिल्स. एक भैया एक आणि आणि आता आम्ही त्यांना जायला नाही म्हणतो. काय बताओ आता दुसरं एक प्लेस आहे, आम्ही तिकडं न्या असं सांगतोय आम्ही त्यांना. आता बघूया आम्ही कुठं गाड़ी तो जातोय. याद तो नहीं जाने की हम कल गए थे हमको ये पता नहीं था यहाँ लेकर आएंगे करके ये ब्लू सिटी लेने ना ये आया था और पकड़े भैया रमेश चंद चतुर्थी का मिठाई है क्या कहाँ पर है आता असं कळालं की हे ब्ल्यू सिटी लेन नाही आहे, पचेती हिल्स आहे. म्हणजे आम्ही काल खूप कन्फ्युजन आहे. मंडोर देखने के बाद आप चतुर्भुज दिखा स्वीट्स लेंगे हाँ स्वीट लेके वापस आपको होटल हाँ चलेगा हाँ चलेगा चलेगा ये पागल है कुछ सही नहीं है ना हाँ, एक नंबर। मैंने वहाँ से हमें पता मेट्रो गार्डन मेट्रो गार्डन ये पता नहीं था अरे अरे भैया 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 है ब्लू ब्ल्यू सिटी लेन पण हेच आहे, पचेती यही है, दोनों भी यही है. नाम अलग अलग है, चीज एक ही है. बघा यांनी रिक्षावाले ड्रायव्हर आहेत ना, त्यांनी मला सांगितलं आता. काय नाव आहे? मंडोर गार्डन. और ये शॉपिंग आम्ही वाला तिकडे छोटा चाललोय. और कुछ है क्या चेंज झालाय बापरे. परत आम्ही शॉपिंगला चाललोय. म्हणजे पैसे काही उरवायचेच नाहीयेत. तो उल्टा बोलता है हाँ उल्टा हो गया भैया भैया हमें पता ही नहीं था सॉरी भैया मैंने आपको वहीं से बोल दिया था हमको वो समझ में नहीं आया ना हमें लगा कोई और है. हाँ मतलब कुछ और होगा. पचेती नहीं चाहिए ब्लू सिटी नहीं चाहिए बस भैया ते म्हणत होते आधीच काय दुसरीकडे जाऊया, ऐकलं नाही आम्ही, स्वतःच खरं केलं. आता एका ठिकाणी आम्ही शॉपिंग करायला आलेलो, बट तसे शॉपच होते, ते काय आवडलंच नाही आम्हाला. आणि एवढी झोप आल्या सगळ्यांना, म्हणजे कुणाकडे एनर्जीच नाही आहे, थकलो आहे सगळ्यांनी. आणि आता एका ठिकाणी चहा आणि कॉफी चांगलं भेटतं असं कळालं आहे. सो मग आता चहा आणि कॉफी प्यायला चाललो आहे. आणि आजचं भरपूर मी शूट नाही केलं कारण एनर्जीच नाही आहे तेवढी. खूप जास्त झोपेची गरज आहे आता. आज रात्री ट्रेन आहे आमची 10ला. सगळे एका ओळीनं झोपणार आहेत. म्हणजे खूप झोप आल्या. श्रीराम डेअरी टी स्टॉल. इथं मी आता चहा प्यायला आलो, चहा कॉफी छान आहे असं तर ऐकायला आले आम्हाला, म्हणजे असं सांगितलंय मला. मी ट्राय केलेलं आधी, तर बघू आता कसं आहे. मंडोर गार्डनला आता आलो आहे आणि हा आमच्या ट्रिपचा लास्ट पॉईंट आहे, म्हणजे प्लेस आहे जे आम्ही फिरणार आहे. आणि याच्यानंतर मग काय नाही, जरा चिल मारणार, फ्रेश होणार आणि मग जाणार स्टेशनला, कारण आमची ट्रेन पण. आणि खूप जमले, काहीच एनर्जी नाही, असं कंटाळा आला आज खूप. आणि मग अशी चहातून पण तुम्ही रेकॉर्ड. इथं काहीतरी ॲडव्हेंचर आहे म्हणे. हे सगळं आहे, चला करूया. हे सगळं आहे म्हणे. आता सगळी एनर्जी येणार आहे. या ट्रेन मध्ये पण बसणार आहे आम्ही. ती आली वाटतं की त्याच्यात बसू शकतोय की का चालल्या ती आली वाटतं ती ट्रेन. चला नाही रे उतरते. चला 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 चला. किती छान. खऱ्या खऱ्या ट्रेनने एवढा प्रवास करून दमलोय तरी आणि या ट्रेन मध्ये बसायचंच आहे मला. देख रे हो, हौसेला मौल नाही. लाईन मध्ये थांबलोय आणि यांचं तिकीट आहे. काल म्हणजे 7:30 नंतर यांचा ऍक्च्युअल काहीतरी शो असतो, तो सुरू होतोय. बट आज आम्हाला ते नाही सापडलं कारण आज आमची ट्रेन आहे. आणि काल यायचा प्लॅन होता तर ते काय झालं नाही. आणि आज 70 रुपयाचं तिकीट करून आलो कारण आता हा आमचं लास्ट पॉईंट. काय म्हणजे
मला ब्लॉगर म्हणून ओळखायला लागले लोक. बघा बघा, मंदिर यायचा लय प्रयत्न. आला 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 आला. छान आहे ना मंदिर, सुंदर आहे. कशाचं आहे आता ते मी बघितलंय. हे बघा तर चांगलं आहे मंदिर. काय म्हणते मंदिरचं काय म्हणते? हो, घेतलंय. हे बघा किती मस्त आहे. आम्ही आता एक रील शूट केली, म्हणजे असं मला वाटलं की आपण करूया, बट ते असं आम्ही पळालोय आणि असं ते वाटतं की जॉगिंग केली आहे. मी गणलंय त्याला. आता लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटीज होत्या आणि आम्ही मोठ्यांनी पण लावून केले. एवढी मजा आल्या. आता ते मी असे व्हर्टिकल व्हिडिओ केले, टाकीन, तुम्हाला दिसतील ते पण याच्यामध्ये. आणि आता कॉफी बघायची पिली तेव्हा 2-2 कॉफी पिलेत आम्ही प्रत्येकाने. आणि आता परत आम्ही कॉफी प्यायला आलो. काही नाही झालं, कॉफी प्या. तिकडे गेलो, कॉफी प्या. फक्त कॉफी आणि चहा एवढंच चाललंय आमचं. ते वृषाली, ट्रिप कशी झाली? मस्त झाली ट्रिप. आणि ती ट्रिप फक्त झाली निकीमुळे. राजस्थान मी काय हे चांगलं तिला बोलायला माझ्याबद्दल सांगितलं नाही, पण तिचं सांगायला लागल्या. एवढं जागा केवढं झालं ट्रिपमध्ये, काय काय त्याच्याबद्दल सांग. काय नाही, ट्रिप अशीच होत असते. अशी म्हणजे अप कशी? अँड डाऊन, अप अँड डाऊन. जयपूर सांग, एक उदयपूर सांग. पण राजस्थान मधली जी आमची ट्रिप झाली ती जैसलमेर मधली खूप छान होती. जैसलमेर ते प्लेस एक नंबर झालं. अजून काय बोला. मिताली, कशी वाटली तुला ट्रिप? मला ट्रिप खूप छान वाटली आणि बऱ्याचशा अननोन लोकांसोबत मी फार एन्जॉय केला. माझ्या लाईफमधली पहिली अशी ट्रिप होती जी मी अननोन लोकांसोबत, कोणा माहीत नसलेल्यांसोबत किंवा एवढं माझ्या फ्रेंड्स सोबत मी आले आणि नवीन फ्रेंड्स बनवले. दीक्षा, कशी वाटली ट्रिप? ट्रिप छान होती. हसायचं नाही. बोलला जाईल. ट्रिप छान होती. ट्रिपची अरेंजमेंट मध्ये फक्त 2 लोक ओळखीचे होते, बाकी सगळे अननोन होते. लास्ट मुमेंट वरती 2 मेंबर आपण ऍड केले, तेही अननोन होते पूर्ण. तरी पण आपण ट्रिप खूप छान केलेली आहे, खूप मजा केलेली आहे. ऍडव्हेंचर पार्कमध्ये ऍडव्हेंचर केलेलं आहे. आणि आपण इथून पुढे पण अशाच बऱ्याच ट्रिप्स करूया. ठीक आहे, एवढंच होतं. कशी वाटली तुला ट्रिप? बोल. ट्रिप चालू केली जयपूरपासून आणि आम्हाला बरेच काही हळूहळू आम्ही रोजच 4च भाज्या खात होतो व्हेजच्या. त्याच्यात पण मोहितने एक नवीन इन्व्हेन्शन केलं, त्यासारखे नाही आहे. त्याच्यानंतर अंकिताने पण काहीतरी इन्व्हेन्शन केलं. बेस सोडून दुसरं बोलायचं गेलं तर एक कंटेंट क्रिएटरसोबत आम्ही ट्रॅव्हल करत होतो. सो आम्हाला काही ठिकाणी बेनिफिट्स पण मिळाले, छोटे जास्त डिस्काउंट मिळाले जरा. तर ओव्हरऑल ट्रिप मस्त होती. सारखं सारखं मागं लागून ट्रिप प्लॅन करा म्हटल्यानंतर आमची एक ट्रिप प्लॅन झाली आणि सक्सेसफुल झाली असं म्हणू शकतो, कारण हा ट्रिपचा लास्टचा दिवस आहे. ट्रिपमध्ये आम्ही हसलोय, भांडलोय, रडलोय, खेळलोय, सगळं केलोय आणि एवढ्या गोष्टी होणारच. आणि मजा आली. पुढे ट्रिप प्लॅन होतील आणि मला असं वाटतं की सगळेजण यावे. ज्या प्रकारची भांडणं रडलं झालं हे सगळं थोडंसं बाजूला ठेवून सगळ्यांनी ट्रिपमध्ये नेक्स्ट म्हणजे पुढच्या ट्रिपमध्ये पण यावेत असं मला वाटतंय. मला बाकीच्यांचं नाही माहिती. आणि काही नाही, ठीक आहे, छान झाली ट्रिप. बघ ना आम्हाला अगं सानिका, महिन्यापासून प्लॅनिंग चालू होती आणि माझी रोज झोप मोडत. हा, तरी ह्या ट्रिपला मी लास्टच्या मुमेंटला ऍड झाले आणि मी 2 दिवसात शॉपिंग केली. अजून काय सांगू? तू ट्रिपची प्रिपरेशन कसं केलीस हे नव्हतं सांगायचं. ट्रिप कशी झाली हे सांगायचं होतं. हा, कशी वाटली ट्रिप? खूप छान होती. ह्या ट्रिपमध्ये ना स्टुडंटला खूप डिस्काउंट भेटतं. तरी तुम्ही जॉबला लागायच्या आधी ट्रिपला येऊन जा राजस्थानला. आणि त्यातल्या त्यात जैसलमेर आणि उदयपूर छान आहे. झालं तेवढंच, मला याच्यापेक्षा जास्त नाही बोलता येणार. धन्यवाद. भार्गव, कशी वाटली ट्रिप? ट्रिप खूप मस्त झाली. आमचे 2 मेंबर येऊ शकले नाहीत. अनिकेत, आम्ही मिस केलं खूप अनिकेतला. आणि ओव्हरऑल ट्रिप मस्त झाली आणि नेक्स्ट ट्रिपमध्ये भेटूया आपण. बाय. मोहित, ट्रिप कशी वाटली तुला? ट्रिपबद्दल सांगण्यासारखं भरपूर काय काय आहे.
रॉयल माणसांसोबत रॉयल राजस्थान ट्रिप झाली आमची. एक नंबर. ट्रिपमध्ये खूप काही म्हणजे गोष्टी घडल्या आहेत, जसं की ॲडव्हेंचरस होते, सुखदुःख तर असतंच, त्याशिवाय ट्रिप काय पूर्ण नाही होणार. आणि त्यासोबत आमची जी टीम होती ट्रिपची ती खूप म्हणजे खूप मस्त होती. सगळेजण एन्जॉय केले आणि सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांचं म्हणजे व्यवस्थित काय म्हणतात रुटीन फॉलो किंवा स्टार्टअप आणि डे एंड कसं करायचं सगळे एकदम परफेक्ट होते. म्हणजे वेळेवर आले, वेळेवर गेलो येस आपण, येस time येस to time. आणि टाईम टू टाईम. आणि प्रत्येक प्लेसेसमध्ये आपण मोस्ट ऑफ द पॉईंट्स कवर केलेत आणि शक्यतो काही मिस केलं नाही. मोस्टली काय म्हणतात फेमस प्लेसेस तर आपण कवर केलेच आहेत. आणि जे काही थोडेफार राहिले ते टाईम लिमिट आपण जे 2 days ठेवले होते त्यामुळे ते काय म्हणजे शक्य नव्हतं 2 daysमध्ये पण शक्य जेवढं नव्हतं. फेमस होतं ते आपण cover केलं. जे ते कवर केलं आम्ही. आमचं मेन फेमस प्लेस मिस झालं म्हणलं तर आपलं City Palace. जयपूरचा सिटी पॅलेस. टाईम लिमिट आम्ही म्हणजे 15 मिनिट Late झाला. हां डिले आम्ही 15 मिनिटांनी होतो. तेव्हा मला वाटलेलं आम्ही गेटमध्ये नाही मला तरी 20 मिनिटं तरी थांबलेलो नुसतं आत जाण्यासाठी, नुसतं आतमध्ये फोटोज काढण्यासाठी. ते काय आम्हाला झालं त्यांनी नाही, काही अलाउच नाही केलं. अलाव नाही केला. आणि एकदम मस्त. सगळ्यात 4 प्लेसेसमध्ये सगळ्यात बेस्ट प्लेस जैसलमेर. म्हणजे स्टार्ट टू त्याच्यात- एंड हां. परफेक्टली प्लॅन्ड. आणि त्यात ॲडव्हेंचर, कॅमल रायडिंग, काय म्हणतात ते जीप रायडिंग प्लस अच्छा बाईकवाला ते बाईक रायडिंग. परफेक्टली कॉम्बिनेशन. संध्याकाळी मैफिलसारखा होता तो पण वेल प्लॅन्ड. बेस्ट. जैसलमेर वॉज बेस्ट 4 सिटीजमध्ये. थँक्यू. ओव्हरऑल ट्रिप आमची छान झाली बाई. राव जोधाजी ने मेहरानगढ़ दुर्ग की नींव डालकर जोधपुर नगर की स्थापना की. 1459 ईस्वी में बना मेरा. हाय, आमचा शेवटचा पॉईंट बघून झालेला आहे. म्हणजे ते थोडं लाईट शो होतात, ते काय आम्हाला जास्त इंटरेस्टिंग नाही वाटलं. टीव्हीवर चांगलं दिसलं असतं, थोडं मिळाले असते. आणि आम्हाला अरे मला बोलू द्या ना. आणि ते प्रोजेक्ट लावलं आणि आम्हाला एवढा इंटरेस्ट नाही वाटला त्याच्यात, सो आम्ही ते स्किप केलं. अर्धच बघितलो आणि आलो. आणि आता आम्ही जाणार आहे, जेवणार आहे आणि ट्रेनला बसणार आहे. आणि आमची ट्रिप इथं झालेली आहे. अजून एक इम्पॉर्टंट, जोधपूरला 1 दिवस द्या, जयपूरला 3 दिवस द्या. जयपूरचं सेकंड डे ना मी एवढं फिरलो एवढे पाय दुखायला लागले. जैसलमेरला पण 2 दिवस द्या, पण जोधपूरला 1 दिवस जयपूरचं द्या. सेकंड डे बाबा आणि खूपच हे होतं. मेन ते ब्ल्यू सिटीच्या नादाला लागू नका. नाही. येडत निघतं. तुम्ही जर शोधला तर तुम्हाला संपय. जर तुम्ही शोधला तर तुम्हाला मिळणार. आमचे एवढे हौशी मेंबर नव्हते की आम्ही शोधायलाच गेलो नाही. आज पूर्ण दिवस होता आमच्याकडं. गल्लीमध्ये खूप घाण आहे. आम्ही रिक्षामध्ये बसून झोपलो, कॉफी 2-2 वेळा पिऊन आलो एकाच वेळी. खरं आम्ही ब्ल्यू सिटी शोधायला गेलो नाही. हे घोटाळे किती शोधले. पडणार नाही बरं का आता हे लोकेशन. काय सो हे असं झालं. ब्ल्यू सिटी नो. हाय, सो आज आमचा लास्ट डे होता आणि ही गौरी हेरिटेज आहे. आता तुम्हाला मी दाखवलंच आहे आधी पण एकदा लास्ट. म्हणजे ही एक हवेली आहे, अशी एकदम जुन्या टाईप. हवेलीमध्ये कसं असते तसं आहे. खूप छान आहे ते, खूप छान आहे. आणि खरंच ही ट्रिप खूप भारी झाली. माझ्या आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी ट्रिप हीच होती. आणि आम्ही एन्जॉय पण केलं, मजा पण केली, मस्ती पण केली, भांडलो पण, आम्ही खेळलो पण, हसलो पण, सगळं ट्रिपमध्ये झालं आहे. आणि ते रील्समध्ये वगैरे मी बघितलेलं की तुम्हाला तुमचे फ्रेंड्स कळतात ट्रिपला गेल्यावरतीच की कोण कसं वागतं आहे. म्हणजे आपले कसे वाईब मॅच होतात, कोणाचं पर्सनॅलिटी आपल्याला पटते. म्हणजे आधी पण आपण माहिती असतं आपल्याला मित्रांबद्दल की हा असं आहे ते तसं, बट आपण कसं कधी राहिलेलो नसतो एकत्र. आणि जेव्हा तुम्ही मोठी ट्रिप प्लॅन करता आणि सोबत राहता, मग तेव्हा मग कोण काहीतरी बोललं तर मग ते मनाला लागतं आहे, मग ते थोडं भांडणं होतं. सो हे सगळं झालं आहे आमच्यात, सगळं झालं आहे. पण ठीक आहे, पण असं मला नाही वाटत की ते कोणी मनात घेऊन बसलं. आणि आमची ट्रिप खूप भारी आली, आम्ही एन्जॉय केलो. आजचा दिवस फक्त असं होतं की एनर्जीच नव्हती की बाबा कंटाळा आलाय केलं. पण ठीक आहे,
फिरलो आम्ही खूप जास्त. ब्ल्यू सिटी लेन जी आहे जोधपूरमध्ये ती काय आम्हाला शेवटपर्यंत सापडली नाही, कारण आम्ही जेवढं पण शोधत होतो इकडे जा तिकडे जा इकडे जा तिकडे जा असंच सगळे सांगत होते. आणि आम्ही जिथे गेलो तिथे फक्त अशी घरं होती ज्याला ब्ल्यू कलर दिलेला. आणि मग आम्ही तिथेच काय ते थोडे फोटोज काढले असतील मला वाटते. बाकी जी खरी ब्ल्यू सिटी लेन आहे ती काही आम्हाला बघायलाच मिळाली नाही. म्हणजे आम्हाला आधी असं वाटलं की ती नाहीच आहे, असं काही नाहीच आहे, हेच आहे जे घरांना ब्ल्यू कलर दिलेला आहे तीच ब्ल्यू सिटी लेन आहे. बट आज जे रिक्षा आम्ही केलेली पूर्ण सिटी फिरायला ते बोलले की नाही ब्ल्यू सिटी लेन आहे. बरं, काल आम्ही रिक्षाच केलेली ब्ल्यू सिटी लेनला जायला, बट तिथं मध्ये लागलं आम्हाला ट्रॅफिक. आणि तेवढं ट्रॅफिक होतं की खूप छोटा रस्ता आहे यांचा आणि ट्रॅफिक एवढं लागलं की त्याला जायला खूप वेळ लागला. आणि 1 किलोमीटर राहिलेलं तर ते बोलले की इथून जवळच आहे तुम्ही जा. आणि मग आम्ही गेलो त्यामुळे आम्हाला ते सापडलंच नाही की कुठे जायचं आहे. आणि अजून एक म्हणजे इंस्टाग्रामवर आपण जेवढे फोटोज बघतो ब्ल्यू सिटी लेनचे आणि रिअलमध्ये ती सिटी खूप डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. कारण जसं मी म्हटलं की घरांना कलर दिलेलं होतं ते आम्ही समजलो आणि बाकीचे पण तेच सांगत होते. आता ते मी नाही बघितली ती ब्ल्यू सिटी लेन एक्झॅक्ट कुठली आहे जे इंस्टावरती फोटो येतात. पण ही गोष्ट खरं आहे की खूप घाण आहे रोडवरती, अजिबातच स्वच्छ नाही आहे. क्लीन करण्याची खूप जास्त गरज आहे. जे इंस्टाग्रामवर तुम्हाला दिसतं ते रिअल आहे असं नाही आहे. ते फक्त त्या प्लेसवरचे असे फोटो आहेत, पण रोडवर तिकडे जायला त्या रोडवरून आणि तिकडून यायला खूप जास्त फरक आहे. खूप जास्त रोडवरती घाण आहे. सो क्लीन तर नाही आहे जोधपूर, एवढं तर कळालं मला. जाऊ शकतो साथ. सो असं आहे. आणि माहिती नाही नेक्स्ट ट्रिप पण आमची लवकर प्लॅन होऊ देत. आणि असेच मी ब्लॉग्स बनवेन आणि तुम्ही खूप जास्त प्रेम द्या सगळ्या व्हिडिओजना. आता हा व्हिडिओ लास्टचा असेल सो मे बी दिलं पण असेल तुम्ही प्रेम, माहिती नाही मला. पण मला असं वाटतं की तुम्ही द्यावं सगळ्या माझ्या व्हिडिओजना प्रेम. सो मग मी जरा मोटिवेट होईन आणि अजून जास्त ब्लॉग्स बनवेन. आणि जसं मी इंस्टावरती थोडं ट्राय करते की रोज रील्स टाकेन तसं मला व्लॉग्स पण बनवायचे आहेत यूट्यूबचे. सो तुम्ही खूप जरा प्रेम द्या माझ्या सगळ्याच व्लॉग्सना. म्हणजे दिलं असेल, आता हा लास्ट व्लॉग जाणार आहे त्यामुळे मला माहिती नाही याच्या आधीचे व्लॉग सगळे येतील. सो मग मी जरा मोटिवेट झाले तर मग मी असा विचार करू शकते की मी डेली व्लॉगिंग करेल. माहिती नाही पण तुमचं प्रेम तेवढं दिलं तुम्ही तर मी हा विचार करू शकते. सो कीप सपोर्टिंग. थँक्यू. बाय बाय. आता बरोबर 10 वाजलेत आणि आम्ही जोधपूर सोडतोय. आमची राजस्थानची ट्रिप एंड झालेली आहे इथे. आणि एवढं काय आम्ही पळत आलो आहे. का पळालो सांगा. तर ही ट्रेन मिस झाली असती तर आम्ही जैसलमेरला कसं जोधपूरला येऊन जोधपूरपर्यंत बसने आलेलो आणि परत जोधपूरपासून जैसलमेरला ट्रेनने गेलेलो. ते सगळं आम्हाला काही करायचं नव्हतं परत. पण त्यात पण ही कन्फर्म नाही आहे आपली. हा, हे RSC मध्ये आहे आम्ही. पण ते बसचं काय आम्हाला करायचं नव्हतं बाबा, ते खूप घाण आहे. आणि रिझर्वेशन केलेलं असून पण उठत नाही म्हणून आम्ही अशा बॅगा घेऊन पळत आलोय. ही ट्रेन मिस झाली नाही पाहिजे. आणि फायनली आम्हाला ट्रेन पण मिळाली आणि बरोबर 10 वाजता ही ट्रेन सुटल्या. आणि उद्या आम्ही पुण्यात पोहोचणार फायनली आणि घरचं जेवण जेवणार घरचं. बाय बाय. स्वीट फेमस आहे वाटतं आणि आम्हाला स्वीट घ्यायचं पण होतं पण आम्हाला सगळं आवरायचं पण होतं. सो आमच्यातले तिघं म्हणजे मी मोहित वृषाली गेलो नव्हतो, बाकी सगळं स्वीट आणायला गेले. आणि हे घेवर आहे आणि आम्हाला टेस्ट करायचं होतं म्हणून आणखीन आणला. मी कधी टेस्ट नाही केलेलं पण बघूया चांगलं असू देत. मी तुम्हाला दाखवते कसं आहे घेवर. आता इथं माझे पाय लागायला लागले. हे बोलू ना त्यांना पण जेवण पण करून टाकू. राणी हे तुझं पार्सल इथे गोड आहे भारी, मला आवडलं. हो आणि लय छान आहे घेवर. आवडलं. मी खाणार. बाय बाय.